कर्क राशी 2 ते 8 फेब्रुवारी 2026 साप्ताहिक राशीफल. कर्क राशी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्याची सुरुवात वेशी योगाने होते. या आठवड्यात बुध कुंभ राशीत संक्रमण करेल आणि सूर्यापासून दुसऱ्या घरात असेल, ज्यामुळे वेशी योग निर्माण होईल. या शुभग्रह स्थितीत या आठवड्यात कर्क राशीला लाभ आणि प्रगती अनुभवायला मिळेल आणि त्यांच्या प्रेमजीवनात आणि कारकिर्दीत इच्छित बदल होतील. चला तर सविस्तर जाणून घेऊया कर्क राशीचे साप्ताहिक राशीफल. असे दिसून येते की फेब्रुवारीचा हा आठवडा कर्क राशीच्या लोकांसाठी खूप शुभ राहील. या आठवड्यात तुमचे प्रेमजीवन खूप आनंददायी आणि चांगले राहील. काही काळापासून असलेले कोणतेही गैरसमज या आठवड्यात दूर होतील. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना या आठवड्यात कामावर उघडपणे आपले मत व्यक्त करण्याचा सल्ला दिला जातो. वरिष्ठांना तुमची प्रतिभा दाखवा, अन्यथा लोक तुमच्या विरुद्ध कट रचू शकतात. या आठवड्याच्या शेवटच्या दिवसात तुम्हाला असे वाटेल की तुमचे जीवन पूर्वीपेक्षा खूप आनंदी आणि समृद्ध आहे. हा आठवडा तुमच्यासाठी शुभ आणि सौभाग्य घेऊन येईल. तुम्हाला संपूर्ण आठवडा करिअर आणि व्यवसायात अनुकूल संधी मिळतील. आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला कोर्टाशी संबंधित बाबींमध्ये लक्षणीय दिलासा मिळू शकतो. या काळात परिस्थिती तुमच्या बाजूने असेल. तुम्ही हाती घेतलेल्या कोणत्याही प्रयत्नात तुम्हाला अपेक्षित यश आणि नफा मिळेल. जर तुम्ही काही काळापासून सरकारी प्रकरणातील निर्णयाची वाट पाहत असाल तर निर्णय तुमच्या बाजूने येईल. बढती किंवा बदलीसारख्या इच्छा पूर्ण होऊ शकतात. आरोग्य सामान्य राहील आणि तथापि कोणत्याही प्रयत्नात घाई करू नका. विशेषतः वाहन चालवताना सावधगिरी बाळगा. आठवड्याच्या उत्तरार्धात आर्थिकदृष्ट्या शुभ राहील. या काळात तुम्ही फायदेशीर प्रकल्पांमध्ये पैसे गुंतवू शकता. जमीन आणि बांधकाम प्रकल्प नफा आणतील. संपूर्ण आठवडा व्यावसायिकांसाठी अनुकूल राहील. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील आणि वैवाहिक जीवन आनंदी राहील. कर्क राशी या आठवड्यात तुमच्या प्रियजनांशी सुसंवादी आणि मोकळेपणाने संवाद साधा. समजूतदारपणा आणि भावनिक संबंध वाढवणारे खोलवरचे संवाद साधा. कोणत्याही गैरसमज किंवा वादांचे निराकरण करण्यासाठी हा एक उत्तम काळ आहे. कर्क राशी या महिन्यातील पौर्णिमा तुमच्यासाठी एक अतिशय संवेदनशील विषय अधोरेखित करते. पैसा, तुम्ही बॉससारखे बजेट करत असाल किंवा तुमच्या सर्व बिलांमध्ये मागे असाल, तुम्हाला उदार आणि मदत करणारा असा अभिमान आहे. ही पौर्णिमा अशी ठिकाणे उघड करते जिथे तुम्ही थोडे जास्त देऊ शकता किंवा स्वीकारण्यास अधिक मोकळे राहू शकता. तुमच्या जवळच्या लोकांची पैशांची मानसिकता कशी असते हे तुमच्या आर्थिक दृष्टिकोनाला कसे प्रभावित करते. हा आठवडा भावनिकदृष्ट्या थोडा संवेदनशील असू शकतो. तुमचे मन वारंवार भूतकाळात भटकू शकते आणि जुन्या आठवणी किंवा अपूर्ण काम तुमच्यावर परिणाम करू शकतात. लहान गोष्टी देखील तुमच्यावर जास्त ताण येऊ शकतात. आरोग्य सामान्य राहील, परंतु तुम्हाला झोप आणि पचनाचे समस्या येऊ शकतात. मानसिक ताण तुमच्या शरीरावर परिणाम करू शकतो. काम ठीक राहील, परंतु तुमचे मन पूर्णपणे लक्ष केंद्रित करणार नाही. तुम्हाला जबाबदाऱ्या पूर्ण कराव्या लागतील. तुमच्या कुटुंबाचा आणि जोडीदाराचा पाठिंबा तुम्हाला स्थिर ठेवेल. तुमचे प्रेमजीवन तीव्र असेल. कोणीतरी तुम्हाला समजून घेईल, परंतु तुम्हाला तुमच्या भावना स्पष्टपणे व्यक्त कराव्या लागतील. हा आठवडा तुम्हाला शिकवतो की तुमच्या भावना दाबण्यापेक्षा त्या समजून घेणे आणि स्वीकारणे अधिक महत्त्वाचे आहे. संपूर्ण आठवड्यात तुम्हाला तुमच्या बोलण्यात आणि वागण्यात सभ्यता राखण्याचा प्रयत्न करावा आणि इतरांशी जास्त वाद घालणे टाळावे. आठवड्याचा मध्य तुमच्या आरोग्यासाठी प्रतिकूल आहे. या काळात निरोगी दिनचर्या आणि आहाराचे पालन करा. कर्क राशीच्या लोकांनी मद्यपानापासून दूर राहणे उचित राहील. या काळात काम करताना काळजी घ्या आणि वाहन काळजीपूर्वक चालवा. या आठवड्यात पैसे आणि करिअर. येत्या आठवड्यात तुम्ही नवीन योजनांचा विस्तार कराल. तुम्हाला मित्रांकडून पाठिंबा मिळेल. तुम्ही कामासाठी परदेशात जाल. प्रेम आणि कुटुंब, जर तुम्ही या आठवड्यात प्रपोज करण्याचा विचार करत असाल तर बुधवार तुमच्यासाठी चांगला राहील. तुम्ही मित्रांसोबत पार्टीला उपस्थित राहाल. कुटुंबातील सदस्य तुमच्यावर आनंदी राहतील. कर्क राशी या काळात प्राणायाम केल्याने तुमच्या चंद्र राशीच्या 9व्या घरात शनी असल्याने तुम्हाला येणाऱ्या अनेक आरोग्यविषयक समस्या कमी होण्यास मदत होईल. या आठवड्यात जास्त कामावर तुमची ऊर्जा केंद्रित करण्याऐवजी तुम्ही फक्त खरोखर आवश्यक असलेल्या कामांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. पुढच्या आठवड्यात तुम्ही तुमच्या मालमत्तेच्या नूतनीकरणासाठी किंवा सजावटीसाठी बराच पैसा खर्च करणार आहात. जरी तुम्हाला सध्या याची जाणीव नसली तरी हे खर्च अखेर तुमच्या आर्थिक समस्यांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देतील. राहू सध्या तुमच्या चंद्र राशीच्या 8व्या घरात असल्याने या आठवड्यात तुम्हाला अस्थिर स्वभावाचा अनुभव येईल. या पार्श्वभूमीवर तुम्हाला आत्मसंयम बाळगावा लागेल आणि तुमचा स्वभाव सुधारण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. बोलण्यापूर्वी तुम्ही कोणते शब्द वापरणार आहात हे काळजीपूर्वक निवडावे लागेल.
विशेषतः जेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत किंवा जोडीदारासोबत असता. दुसरीकडे प्रतिकूल परिणामांचा घरातील शांततेवर परिणाम होऊ शकतो. या आठवड्यात तुमच्या कामाच्या प्रतिभेची चाचणी घेतली जाईल. तुम्हाला हवे असलेले निकाल साध्य करण्यासाठी तुम्हाला तुमच्या संपूर्ण प्रयत्नांमध्ये तुमची एकाग्रता ठेवावी लागेल. या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या वडिलांना मिळालेला अनुभवाचा वापर करू शकता. विद्यार्थ्यांना या आठवड्यात त्यांचे मन अभ्यासापासून विचलित झाल्याचे आढळेल आणि याचे मुख्य कारण त्यांच्या कुटुंबियांनी उपस्थित असलेला एखादा कार्यक्रम असू शकतो. तुम्ही या परिस्थितीत असताना वेळ वाया घालवण्याऐवजी तुम्ही एकांतात अभ्यास करावा. कर्क राशी, या आठवड्यात चंद्राची ऊर्जा तुमच्या भावनिक जगाचे बारकाईने निरीक्षण करते, ज्यामुळे वैयक्तिक आकांक्षा आणि सध्याच्या जीवनाच्या दिशेने खोलवर विचार करायला लावते. आठवड्याच्या सुरुवातीला शांती आणि सांत्वन देणाऱ्या स्वतःची काळजी आणि संगोपनाच्या दिनचर्यांवर लक्ष केंद्रित करा. तुमच्या अंतर्ज्ञानाशी शक्तींना एकत्रित केल्याने दीर्घकालीन कौटुंबिक बाबी सोडवण्याची संधी उपलब्ध होईल. एकंदरीतच पाहता हा आठवडा साध्या आनंदात आणि निसर्गात आनंद मिळवण्यासाठी आहे. तुमच्या आंतरिक शक्तीची पुष्टी करा आणि महत्त्वाकांक्षा आणि विश्रांती यांच्यातील संतुलन सुनिश्चित करा. हा परिवर्तनकारी आठवडा उलगडत असताना जमिनीवर राहा. एकंदरीतच हा आठवडा कर्क राशीसाठी शुभ असेल.